जिल्हा हा अकोल्याच्या जवळ बार्शी टाकळी हे गाव आणि बार्शी टाकळी तालुक्यातील एक छोटंसं खेडेगाव दगडपारवा या ठिकाणचा हा छोटा धरणवाजा प्रकल्प आहे. मोठं पाठीमागच्या बाजूला एक धरण आहे आणि त्या धरणाचा हा विसर्ग आहे. 4 दरवाजे आहेत. तिथून 4 दरवाज्यातून त्या पाण्याचा विसर्ग होतो. तिथून धरणाचं पाणी असं थोडंसं लिकेज पण होतं कोपऱ्यात दरवाजा. त्या धरणाच्या प्रकल्पाच्या आसपास पूर्ण थंडगार वातावरण आहे. असंच हिरवीगार शेती या ठिकाणी फुललेली आहे. हा परिसर अतिशय मनमोहक असा आहे. इथली निसर्गाची जी शोभा आहे ती अवर्णनीय आहे. बघा, सांडाने पाणी दरवाजावरून खाली परत गळतीच म्हणावी एक प्रकारचे असं पाणी यातून जातं. पण ह्या पाण्याचा फायदा पुरेपूर शेतकरी हा घेत असतो. तर ह्या पंचक्रोशीतील तरुण व्यायाम करता सुद्धा येतात. ही पूर्ण तटबंदीवाजा भिंत आहे. या दरवाज्याच्या जवळ आला एक जिना उतरून यावा लागला आम्हाला. आणि अशा स्वरूपात खाली वाया जातोय. हा आता पाणलोट क्षेत्र आणि त्याच्या खालचा हा विसर्ग असलेला हा छोट्या नदीचा ओघ आहे. ते पात्र आहे नदीचं. किंगफिशर मराठीत आपण खंड्या म्हणू शकतो. असे खंड्या पक्षी इथं पाण्यात सूर मारून त्यांचं आवडतं खाद्य जे आहे ते सूर मारून उचलत आहे आणि आपला उदरनिर्वाह साधत आहेत. कबूतर आहेत, छोट्या चिमण्या आहेत, व्यायाम करणारे तरुण या परिसरात बघायला मिळाले. अतिशय सुंदर असा परिसर. बगळे आपला दिवस घरचं काम उरकून परत माघारी आलेले आहेत. हा वर यायचा जिना आहे. पण खाली दरवाजाच्या पलीकडच्या बाजूने पण तो जिना आहे.
हा दरवाजाच्या इकडचा परिसर आहे. हे पाणलोट क्षेत्र आहे. तर तळ्याच्या अवतीभोवती काही तरुण आहेत, माशाचं जाळ टाकलेलं आहे त्यांनी आणि मत्स्यमारी पण करतात इथं. पलीकडं असं दूरवर ते दिसणार हे गाव आहे, हे दगडपारा. हे दरवाज्यावरचं इलेक्ट्रिक गेट उघडायची सिस्टीम आहे, त्याचे हे केबिन्स आहे. पैसे दे, 50 रुपये हाराना दे. 50 रुपये दे म्हटलं त्याला हाराना दे. हा इथपर्यंत आम्ही आलो तो रस्ता. म्हणजे एकट्याने ठेका घेतलेला आहे. एकट्याने ठेका घेतलेला नाही का? तुम्हाला येता येत नाही मग.